राजा, हा मला सीमाची लय आठवण येते रे. कर काय करत असेल रे माझी शिमुडी? काय रानात भांगलत असेल. ए अरे अरे म्हणजे घरात काम बिम करत असेल नाहीतर अभ्यास बिभ्यास करत असेल. तिला काय बोलायचं नाही काय? हा पहिलं लव आहे रे ते माझं. लवचं कधी लवड डॉक्टर करायचं पण नाही. राजे, हा मला काय बोलायचं ते बोल. हा तिला काय बोलायचं नाही. तुला माहिती ना, या जगात आहे ना दोनच माणसांनी लय प्रेम केलं. कोणी? एक मजनू निल्यालावर आणि दुसरं मंग्यानं सीमावर. माझी शिमुडी तर कधी भेटते असं झाले मला. हे मग घ्या तिचा नाच सोड. ती लेवरची आहे माहित आहे तुला. का जळतोस का? जळतोस हेकण्या जळतोस आमच्या. जळतोय काय जळतोय काय. एच भांगार. तिचा नाच सोडून कसं जागायचं रे? सारखे कोलत्यानं जातो तिच्या मागच माकडा. हा मग येड्या, त्याला खरं प्रेम म्हणतात. प्रेमात कधी पक्काच्या न कळायचं पण नाही. हे तुला कळणार नाही रे. आता घाबरायचं नाही. भीतीने माझ्या पोटात डच मारायला आता लागली. प्यार किया तो डरना क्या रे वो प्यार किया तो डरना क्या. झोपून दिलंय मी तिच्या प्रेमात मला. संपला विषय. कळलं का? आता पटवायची म्हणजे पटवायचीच तिला. जयच भांगार. धर 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 धर. हे आईला हे. थांब 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 थांब. ए थांब. हागायला आमचाच वावर दिसला का रे काय हा? तुझ्या बापाने तिकडे घरात बांधले ना संडास, तिकडे हक्की इथं कशाला हाकतो पातळ हागे? अरे बाबा तिकडं पाहुणे आले थागायला म्हणून लई गर्दी झाली म्हणून मी इथं आलो, नाही तर मला येड लागलं इथं यायला. पण इथं कशाला मग येतो? ए तुझ्या बापाचा आहे वय वावर. कोणाचा आहे हे? अरे आमचाच वावर आहे. इकडे 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 धरा जागा. ए तुझी हात तर. तुझी हात गुदर. बंटी, काल प्राजूने खूप मोठा खेळ खेळला रे. पोरगी लयच गेमान निघाली. आपण काय कमी आहे काय? विषय आहे का? येऊ दे तिला. बघ कसं फटकारतो त्यासोबत. हॅलो, तू तू का माझ्या वाटेत येतोस सर का? डेस्टिनी, कदाचित डेस्टिनीला सुद्धा आपल्याला एकमेकांसमोर आणायचं असेल. एक्सक्यूज मी, मिराज, तुझं नाव काहीही असो, पुन्हा जर माझ्या वाटेत गेलास तर तुला खूप भारी पडेल. छतर. हे प्राजू, काही करायचं पण मिराजचं इगो हट नाही करायचं. हो, मी पण तुला आत्ताच सांगितलं, माझ्या वाटेत गेलास तर तुला खूप भारी पडेल. समजलं? चल ग सरक. पोरगीलाच भाऊ खान गेली. तिचा काहीतरी सोक्षमोक्ष लावायला लागेल. काय बोलली रे ती? ॲटिट्यूड खाऊन गेली. तू नको टेन्शन घेऊ आता, आम्ही आहे तुमच्यावर. असं पण दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे. हिच्यामुळेच तर आमच्या दोघांना कॉलेजमधून 2 दिवस रस्टिकेट केलेलं. हिला असं सोडणार नाही आता. काय नाव आहे याचं? माझं नाव प्रमोद. हा पण सगळ्याला पप्पू पप्पू बोलतात. हा वय जागतिक पप्पू संघटनेचा अध्यक्ष आहे. नार्या दमान जरा. माझं नाव नारे. हा आणि चल मग आता आपल्याला असा प्लॅन केला पाहिजे ना, तो आता फ्लॉप नाही झाला पाहिजे.
याच्या अगोदरचे आमचे सगळे गेम आमच्यावरच पलटलेत. तू टेन्शन नको घेऊ रे, तूच तर बोललास दुश्मन का दुश्मन दोस्त होता है. आता मिराज आहे तुमच्यासोबत. आता एक पण प्लॅन फेल नाही होणार. सगळे प्लॅन सक्सेसफुल होणार. राजूला आहे ना चांगलाच धडा शिक. बघच तू काय करतो. राजू ऐक ना जरा कानात सांगायचं. हा मग बोल ना बिंदास, की तुला पण कोणी कंट्रोल करतंय. अगं जरा पर्सनली माझं ऐकलं ना. बरं बोल. ती तुझ्याशी बसली ना सीमा, तुझ्यावर सेटिंग लावून दे ना. हे असले रिकामटेकडे धंदे मी करत नाही. आणि मुलींना पटवायचं असेल ना तर हिम्मत लागते. ज्यांच्यामध्ये हिम्मत नसते ना अशांना मुली रिजेक्ट करतात. सीमा ऐक ना, मला लय दिवस. काय चाललंय? काय पाहिजे तुला मुलींकडून? आओ काय नाही मॅडम, ते पेन घेत होतो तिच्याकडून मी. तुम्हाला कॉलेज म्हणजे काय वाटतं रे? पिकनिक स्पॉट आहे का? एखाद्या नाक्यावर टवाळकी करायला जमता तसं तुम्ही कॉलेजला येता? तुमच्याकडे वह्या नसतात, पेन नसतात, पुस्तकं नसतात आणि ते ठेवायला बॅगही नसते. हे मला चालणार नाही. बस खाली. सॉरी मॅडम. सगळ्यांना वॉर्निंग देते, सगळ्यांकडे प्रत्येक गोष्ट असायलाच पाहिजे. बरं, ती रस्टिकेट केलेली मुलं आज आली आहेत का? उभे राहा. प्रिन्सिपल मॅडमनी सांगितले आहे यापुढे तुमच्याकडून अशी कोणती घटना घडली तर डायरेक्ट पोलिसांकडे तक्रार केली जाईल. या कॉलेजचे एक रेप्युटेशन आहे. हे बिघडवण्याचं काम कोणी केलं तर त्याची गय केली जाणार नाही, हे लक्षात ठेवा. बस रे खाली. काल जे शिकवलं ते सर्वांना समजलंय. आता आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. मॅम, येस. या मधूला काहीच समजलं नाहीये तुम्ही जे शिकवलंय ते. नाही मॅम, समजलंय मला सगळं. नाही मॅम, अहो ती घाबरतेय तुम्हाला. तुम्ही यायच्या आधी ती संकेतला सांगत होती की तिला काहीच समजलं नाहीये, तू तिला समजून सांगशील का म्हणून. संकेत, हे खरं आहे? हो मॅम. सर्वांना समजलंय, मग तुला काय नाही समजलं ग? याचा अर्थ मी शिकवताना तुझं लक्ष नव्हतं, मग तुझं लक्ष होतं कुठं? सॉरी मॅडम. तुमचे जे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील ते वर्गाच्या बाहेर ठेवून यायचं. इथे शिक्षण घ्यायला आलात ना, फक्त त्याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं, समजलं? आता आपण कालच्या टॉपिकचं रिव्हिजन करणार आहोत. ही तर सुरुवात आहे मधू. तुला तुझ्याच जाळ्यात नाही अडकवलं ना तर माझं नाव प्राजू नाही. तुला काय गरज होती रे तिच्या होला हो करायची? सगळ्या क्लास समोर माझा अपमान झाला आणि तेही तुझ्यामुळं. अगं मी काय करू? मला त्यांनी विचारलं म्हणून मी खरं तेच सांगितलं ना. हा ना, तू तर बोलली होती ना तुला नाही समजत तर मला समजल. म्हणजे तसंच बोलला. अरे ते काय मधू बोल. संकेत, मला तुझ्याशी बोलायचं आहे. काय आहे ग तुझं रोज रोज सारखं आपलं मला तुझ्याशी बोलायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय. त्यांनी एकदा सांगितलंय ना तुला, त्याला नाही बोलायचंय तुझ्याशी. संकेत, हे माझ्या डोळ्यात बघून सांग. तुला नाही बोलायचंय माझ्याशी? संकेत, तिला एकदाच सांगून टाक तिच्या डोळ्यात बघून की तुला नाही बोलायचंय तिच्याशी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. आता तरी
कळलं ना? नाही बोलायचं त्याला तुझ्याशी. हस ना हस. मी तर फक्त खेळत होते, पण तू पुन्हा संकेतचं खेळणं करून टाकलं आणि आता हे त्याच्याही लक्षात आलं. आता तू बघच हळूहळू मी कशी संकेतला तुझ्यापासून दूर घेऊन जाते ते. दाद्या, काय करतोयस? जे तू कधीच करत नाहीस ते. बघू बरं. अभ्यास करतोय सोडी. दाखव की. तुला काय काय ना रे? दाखव ना. हे मारलं कस काय तू? मोठा आहे ना? दाखव इकडे. दाखव सोड, तू मारलं कस काय? अरे काय चाललंय तुमचं? हा संकेत, तुला जेवायला वाढू का? नाही नको, आपण येऊ दे मग जेऊ की आपण. ए हाय, अगं मला लई भूक लागली आहे. कधी येणार आहेत आप्पा? हे काय बुक 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 करते ग? तुला काय थोडा पण धीर धरता येत नाही का? अरे तिला लई भूक लागले, फार कासावीस झाले. मी काय म्हणते, तुम्ही घ्या जेवून, मी थांबते यांच्यासाठी. नाही नाही, एक काम कर, तुम्ही दोघी घ्या जेवून, मी आप्पांसाठी थांबतो. अरे काय लावलंय तुम्ही दोघांनी? तू जेव, मी जेव. तर भूकणी माझा पार जीव जायला लागलाय. गप ग कार्टे. हा रात्रीच्या वेळेला असं अभद्र बोलतेस वय? बरं तुला वाढते मी, तू घे जेवून. मी काय एकटी जेव का? अगं हॅलो, अहो कधी येणार तुम्ही? ह्यांना भुका लागले तिथं. काय म्हणताय? अहो कधी आणि कसं? बरं बरं, मी काय म्हणते, सगळं उरकलं की लगेच घरी या काय? ठीक आहे. काय करायचं बाई आत्ताच्या पोरांचं ना, म्हणजे शाळेत जातात का मस्ती करायला जातात? यांना ना आई बापाच्या कष्टांची काहीच किंमत नाही. म्हणजे यांना कसं समजवायचं ना काही कळतच नाही बघ. ए हाय, मला कशाला मारून सांगितलंस? मी काय केले? अगं तुला मारत नाही, पण असं वागू नये ना ते सांगते. ह्याला सांग की तसं मारून. संकेत माझं लय गुणाचं आहे, तो असं काय बी करायचं नाही. त्याच्यावर लय विश्वास तुझा, माझ्यावर नाही ना? अगं तुझ्यावर पण आहे. वय समजलं की, मला असं मारून सांगते, त्याला नाही मारत. तुझ्यावर पण हाय ग, ये ग माझी पुट्टी. ए आय, तुला मी सांगितलं या, मला बुट्टे नको बोलत जाऊ. अगं प्रेमाने बोलते, एवढं रागवायला काय झालं तुला? हा दाद्या मला चिडवण्यासाठी बुट्टे बोलतो, प्रेमाला नाही बोलत. अगं नाही, मी दोन्ही बोलतो. बुट्टे. संख्या गप बस. बरं राहू दे आता तुमच्या दोघांचं. हा चला जेवायला वाढते, या आतमध्ये. काय होय. मस्ती मस्ती मस्ती. जाय खादाडेचा. प्राजू, हे प्राजू, प्राजू, लक्ष कुठे आहे? आजी तू हो. अगं तू कधी आलीस? मला कळलंच नाही. कसं कळेल कुणाची तरी आठवणीत हरवल्यावर? नाही असं काय नाही आजी. काय नाही कसं, मी इथे येऊन बसले तरी तुझं लक्ष नाही.
हं? आजी ते जाऊ दे. हे घे, दूध पिऊन घे. तू पिलस का दूध? मी नंतर पिईन, तू पी. नाही नाही, नंतर तू पित तू नाही, पी. फक्त मलाच देतेस. तू घे. अगं या वयात तू दूध प्यायला पाहिजेस. असं तू स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे दूध तू पी. पी. तू पी. अरे नाही नाही, पी पी पी. अगं नाही नाही नाही, आत्ता पी. हा, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. मी गर्ल आणि तू कोण? मी तुझी आजी. बर आजीबाई, झोपायचं का आता? आजी हं. झोपच तर येत नाही मला. आज पण बोलणं नाही झालं का? घी जब सीधी उंगली से नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करना चाहिए, समझे? म्हणजे आधी मला सांग आज काय काय झालं ते, मग मी तुला सांगते काय काय करायचं ते. आजी मला नाही बोलायचं तुझ्याशी. आजी आता झोपायचं का आजीबाई? मला खूप झोप येते. हो, झोपूया. आता मला छान झोप लागेल. चल.